दरम्यान विरोधकांचे हे आरोप योगेश कदम यांनी फेटाळलेले आहेत। या संदर्भातलं एक ट्विट योगेश कदम यांनी केलंय। काय म्हणतात आपल्या ट्विटमध्ये कदम बघूया। शिक्षण आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणामध्ये पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि दिशाभूल करणार असल्याचं ट्विट योगेश कदम यांनी केलंय।